पाय चप्पल नाही, वाटेवर काटे फिर्या नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा, वाटेवर काटे फिर्या नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. सिंधुताई सपकाळी कविता म्हणायची. उठारून उदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजिनला, उठा सकळ जन उठिले नारायण. आवाज आला. हा आवाज कोणाचा आहे? शेजारीन पडत आली. जिजे, अगे जिजे, ये बाहेर लवकर. अगं बघ कोणाचा आवाज येतोय. अंतःकरण त्याचं स्वच्छ आहे, म्हणून एखादा बोलायला जरा फटकळ असेल असा गैरसमज करून घेऊ नका. त्याच्या मनात काळ आहे. आपली आई रागानं बोलते, मनात काय काळ असतं. गोड बोलून मनात काळं ठेवून आपलं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहिल्यापेक्षा रागाचे डोळे, रागाचं तोंड आयुष्यभर पा. आई वडिलांचं रागानं आलेल्या तोंडातले शब्द, रागानं पाहिलेल्या डोळ्यातली नजर, पण अंतःकरणात शिरा आईच्या बापाच्या अंतःकरणात कुठलं राग शोधून सुद्धा सापडत नाही. काय माणसं दिसायला कोडी, अंतःकरणात निर्दयी. त्याची काय माणसं तोंडानं फाटकी, पण अंतःकरण मात्र प्रेमळ आहे. जिजाबाई बोलायला होत्या फटकळ, पण प्रेम तुम्हाला काय सांगावं. जिजाबाईनीच करावं प्रेम तुकोबरांवर. अंगाला शार येतात. महिपती महाराजांनी लिहिलेलं तुकोबरांचं चरित्र वाचलं की इतकं गोड आहे प्रकरण. चला वेळ नाही आपल्याला. 10 दिवस गेले ना 11वा दिवस उजाडला. पहाट झाली आणि कानावर आवाज आला. कोणाचा आहे हो? हो तुकोबरांचा आवाज आहे. हो त्यांचाच आहे. आवर लवकर, भंडाऱ्यावर आवाज येतोय. बरं बरं, पीठ दे तुझ्या घरचं उसनं. 3 भाकरीचं पीठ घेतलं, भाकरी बनवल्या, थंडगार पाण्याचं मडकं घेतलं. निघाले जिजाबाई. कुठं असं म्हणतात भागीरथी सोबत घेऊन निघाल्या, कुठं म्हणतात एकट्या निघाल्या. पाय चप्पल नाही, वाटेवर काटे फिर्या नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा, वाटेवर काटे फिर्या नवानी, परी काळ जात माझ्या जनाईची गाणी. सिंधुताई सपकाळी कविता म्हणायची. प्रवास माणसांचा काट्यांवर असावा. काट्यांवरचा प्रवास इतका करावा की एक दिवस काट्यांनी म्हटलं पाहिजे, तुम्ही या, आप चलना सीखो, हम झोकना सीखते हैं. आम्ही टोचणार नाही, तुमच्या स्वागताला आम्ही तयार आहे, तुम्ही या आता. अशी जिद्द उमेद असली पाहिजे माणसाला. जिजाबाई भंडाऱ्याची वाट चढायला लागल्या. अनवानी जिजाबाईंच्या पायात भला मोठा आरपार काटा गेला. आणि तो काटा जाता बरोबर आई ग म्हणून जिजाबाई खाली बसल्या. एका पायावर उभं राहिलेल्या जिजाबाईला रडवत होता काटा. काटा त्रास देत होता याचं नवल नाही, पण मालक उपवाशी बसलाय. 10 दिवस झाले. भजन करणाऱ्याला काय भूक लागते. आधीच कृश झालेलं शरीर आहे, किती भूक लागली असेल. रागानं घरी आले नाही, आता हे न्यावं लागेल त्यांना. आणि काटा मोडला, आता कशी जाऊ असं वाटलं. गरम भाकरी खाऊन घेते. भंडाऱ्याच्या वाटत कोण असेल महाराज. दूरवर नजर घातली, कोणी दिसत सुद्धा नव्हतं. एका पायावर उभ्या असलेल्या जिजाबाईनं लांब काही गायी पाहिल्या. आणि गायींच्या पाठीमाग खांद्यावर घोंगळा आहे, हातात काठी आहे, काठीला शिदोरी बांधलेली. कुरडे कुरडे केस आहे, मेघ श्याम वर्ण आहे. दुरून आवाज दिला त्याला, अरे गुराखी दादा, अरे ये बाबा माझ्याकडे, ये लवकर. पळतच आला तो. काय सेवा करू तुमची? काटा काढता येईल का रे? चांगल्या चांगल्यांचं काढलंय. बोलायला मोठा हुशार दिसतो. माझ्या पायातला काटा काढता येईल का? काढता येईल ना.
वेस पाय पुढं केला. प्रेम त्याला म्हणतात काटा काढणाऱ्याने आपला पाय मांडीवर घेतला पाहिजे, स्टूलवर नाही, मांडीवर. मांडीवर पाय घेतला आणि पायाकडे पाहिलं. डोळे बंद करा. पातळ फाटलेलं होतं, जिजाबाई लाजायच्या. हात ठेवला तिथं. समजलं रे लाजते गडाई. गोराखी म्हणतो आई आई मी काढतोय ना काटा. जगामध्ये आई हा शब्द माणसाला पापापासून वाचवतो, सांभाळतो. हो, जेव्हा जेव्हा पाप करायची वृत्ती होते तेव्हा आई म्हणा. माणसाची पाप वृत्ती निघून जाते. आई म्हटल्यावर तिचं मातृत्व जागा झालं. रे माझं लेकरूच काढतंय काटा, मग आता मला काही अडचण नाही. काढून घेतला हात. तुम्ही डोळे बंद करा. आई बोट सोडलं त्या पायाला. ते बोट जिभेला लावलं. माती होती लागली जिभेला. समाधान झालं नाही. आई डोळे बंद ठेवा. आपलं मुख कमल पायाजवळ नेलं आणि त्या पायाला जिथं काटा होता जीभच लावली. चाटून ती जागा स्वच्छ केली. आता काटा दिसायला लागला. काटा काट्याने काढायचा नाही, हाताने निघत नाही. काटा दातात धरला आणि काटा काढला. काटा काढल्यावर रक्त आलं बाहेर. ते रक्त जसं बाहेर आलं, जिजाबाईचा हात पदरापर्यंत जाईल. बराट खेडेकर तेवढ्या वेळात कटीसी लटी लटीसी बिखरी गुडघ्यापर्यंत असलेल्या पिवळा पितांबराचा सोगा काढला सुद्धा आणि तिच्या पायाला बांधला सुद्धा. ते लाल रंगाचं रक्त त्या पिवळ्या रंगाच्या पितांबराला लागलं. लाल रंग अधिक पिवळा रंग जेव्हा एकत्रित होतो, गोगोई साहेब त्यावेळेला भगवा रंग तयार होतो. भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता. जिजाबाई त्याग करा तुम्ही आता प्रपंचाचा. त्यांच्या वाटेनं तुम्ही चाललात, त्या वाटेनं मलाही काही सेवा द्या हो, घालावं माझ्यावर काही वज. मला खूप वज, तुम्ही जर घातलं तर तुमची सेवा स्वीकारायला तयार आहे मी. तुम्ही घाला माझ्यावर वज. खूप चांगला काटा काढला रे बाबा. काय तुझ्या हातामध्ये जादू आहे, वा. खूपच चांगला काटा काढला. जवळ घेतलं त्याला, डोक्यावरून हात फिरवला, त्याचा मुका घेतला, चेहऱ्यावरून हात फिरवला, कौतुक केलं त्याचं. हो, तो म्हटला चांगला काटा काढला, चांगला काटा काढला. काय करते, मला काही दे ना. काय आहे तुला द्यायला? अगं दे त्यातली एखादी भाकरी. नाही रे बाबा, जिजाबाई म्हटली 3च आहे, मालक उपवाशी. अगं दे थोडीशी दे, मला लई भूक लागली ग. लई दिवस झाले तुझ्या हातचं खाल्लं नाही. म्हणजे आता हिला काय माहिती की तुकोबाऱ्यांना तुम्ही जो नैवेद्य खायला द्यायचे, तुकोबाऱ्या आधी त्याला दिल्याशिवाय खात नाही. तुम्ही बनवणारे होत्या, तुकोबाऱ्या खाणारे होते, पण खाऊ घालणारे तुकोबाऱ्या देवाकडे जायचे. अगं तुझ्या म्हणजे अशी भाकरी खाल्ली नाही मी, दे मला. नाही मी तुला देऊ शकत नाही. खोर भरत दे. काहीच देत नाही. तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. इकडे तिकडे पायाला लागला. आपण पाया पडायचं म्हटल्यावर आता पडला पाया. घे गा देवा आशीर्वाद, नांदामुच्या भाग्याने. चल मी तुला नेऊन देतो वरती. पाण्याचं मडकं भाकरी घेऊन कुठं चढशील वाट. ते म्हणे नाही मी जाते माझी. तिला वाटलं याने घ्यायची काढून 1-2 भाकरी. स्वतःच निघाले जिजाबाई. नेमकंच पुंडलिक वरदा झालं होतं तुकोबाऱ्यांचं. नेमकंच हा पाहतच होता जिजाबाई पुढे जात. पोहोचल्या जिजाबाई. आवडे आलीस, ये. काटा मोडला महाराज पायामध्ये माझ्या. किती फिरता तुम्ही, काय त्रास देता मला. ती भागीरथी रडते. बरं जाऊ दे आता. काटा मोडला, मला किती त्रास होतो, जरा तुम्हाला काही दया नाही का माझी. पांडुरंगा काटा मोडला. तुकोबारे गेले त्या पायाकडे पाहताय. आध्यात्मिक रंगसंगती आणि
एलिमेंटरी एटीडी फाउंडेशनची रंगसंगती, तो भगवा रंग दिसतोय तुकोबाऱ्यांना, पण वरची चिंधी पिवळी दिसते. तुकोबाऱ्याने विचारलं, जिजे ही चिंधी कुठं सापडली तुला? मालक, त्यानेच माझ्या पायातला काटा काढला. त्याने? हो. कसा होता ग? होता माय काळा. अगं पाया पडली की नाही त्याच्या? ते म्हणे मी नाही पडली. त्याला पडून घेतलं. जिजे यातली भाकरी द्यायला पाहिजे होती त्याला, लय भुकेला झाला असेल. तो मागणार नाही पण तू द्यायला पाहिजे होती. मालक खुशामत करत होता. एखादं लेकरू जसं भीक मागता आई पुढं तशी यातना करत होता. दिलं नाही त्याला काही. योगी यांचे ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. आता जिजे जायचं ग त्याच्याकडं. मालक पायातला काटा काढण्याचा कोमल हात त्याचा अनुभवला. मला वाटलं तो कठीण अंतःकरणाचा आहे, पण त्याच्या इतका कृपाळू हात माफ करा मालक, या जिजाबाईंना आतापर्यंत अनुभवलेला नाही. तो सगळ्यात कोवळा आणि कृपेचा हात आहे. असं म्हणतात तुकोबारींचं चरित्र असं आहे, तिथून भंडाऱ्यावरून निघाले तर देहूत सुद्धा आले नाही, पंढरपूरला गेले. येत नसरे दुसरी आटी, देवा भेटी जावया. तुकोबारे विचारतात, अगं आता तू त्याच्यावर घाल सगळं ओझ. पंढरीनाथाच्या चरणावर मस्तक टेकवलं, एकदा दिन झालो की मग आता जबाबदारी तुझी नाही कोणाची. त्यांचा भारवा हे माथा, करी योगक्षेम चिंता. योग अन्न सुद्धा त्याच्या हातात आहे आणि त्या योगाचा क्षेम सुद्धा त्याच्याच हातात आहे. कोणाला केला कोणाला सांभाळलं सांगू. सुरदास पंढरीला जात आहेत, दरीमध्ये पडतायत. पडणाऱ्या सुरदासाचा तोल गेला आणि देवानं धरलं. बाबा जाऊ नका पुढं. बरोबर काय दरी आहे का? हो दरी आहे पुढं, माराल तुम्ही. बरोबर बरोबर बरोबर. पण सुरदास म्हणतात, तू कोण आहे रे बाबा? इतक्या घनदाट जंगलात मला वाचवायला आला. सुरदासाची दया त्याला आली नाही तुला आली, असा कोण आहे तू? त्याला समजलं रे यानं ओळखलं तर सोडणार नाही. या बाबानच त्याच्या हाताला झटका मारला आणि निघून गेला. सुरदासजी म्हणतात, प्रभू